तर आज आपण फिजिकल केमिस्ट्रीला सुरुवात करतो आहोत. केमिस्ट्रीचे बेसिक 3 पार्ट्स आहे, फिजिकल, ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक. लास्ट 40-45 डेजमध्ये जे काही आम्ही रिव्हिजन घेतलेलं आहे क्लास 8, 9 आणि 10चं, त्याच्यावर थोडा तुम्ही ओव्हरलुक करून घ्या, जे लोक आज नवीन दिसत आहे त्यांनी. बरेचसे बेसिक्स जे आहे क्लास 11ला स्टार्ट करण्यासाठी आणि समजण्यासाठी, हे मोस्ट ऑफ आपण 11th क्लाससाठी रिलेटेडचे हे सर्व टॉपिक क्लासमध्ये कव्हर केलेले आहेत. आयदर फिजिक्स, आयदर केमिस्ट्री और आयदर मॅथमॅटिक्स. सो यू कॅन गो थ्रू दॅट सो ॲज यू कॅन अंडरस्टँड दिस व्हेरी वेल. ओके. बरेचसे बेसिक पॅरामीटर्स आहे जे तुम्हाला 10thमध्ये, 9thमध्ये, 8thमध्ये शिकवले जातात, बट ते फक्त एक्झाम ओरिएंटेड असतात आणि त्याला थोडं सायन्सच्या व्ह्यूने समजणं आपल्याला खूप गरजेचं असतं. आणि त्यासाठी तो सर्व बेसिक पार्ट आपण आधी कव्हर केला आणि मग आजपासून आपण 11thला डायरेक्टली स्टार्ट करतो आहोत. ठीक आहे. माझी शिकवायची पद्धत मी तुम्हाला समजावून देतोय की मोस्ट ऑफ मी क्वेश्चन्स ॲन्सर्स सगळे क्लासमध्येच करणार आहे. मला 2 नोटबुक्स लागणार आहे, ज्या 400 पेजेस असाव्यात. एक 400 पेजेस नोटबुक रजिस्टर तुमचं घरी राहील. त्याच्यात मी सर्व जो आज डेटा लिहून देणार आहे, हा तुम्हाला व्हॉट्सअपवर PDF म्हणून क्लासच्या ग्रुपवर येईल, किंवा क्लासचं जे ॲप्लिकेशन आहे महिंद्रास केमिस्ट्री म्हणून, या ॲप्लिकेशनवर तुम्हाला या सगळ्या नोट्स अभ्यासायला भेटतील. त्या नोट्समधनं सर्व टॉपिक्स तुम्ही क्लिअर करू शकता आहात किंवा लिहू शकता आहात. दुसरं इम्पॉर्टंट कन्सर्न असं आहे की क्लासचे जे लेक्चर्स आहे एका लेवलवर कंप्लीट झाल्यानंतर क्लासमध्ये आम्ही पेपर्स अरेंज करतो. पेपर्स 2 प्रकारे असणार आहे, ऑनलाईन ॲज वेल ॲज ऑफलाईन. सो यू कॅन गो थ्रू दॅट. जसं तुम्हाला पेपरचं जमतं आहे तसं तसं आम्ही तुम्हाला इंडिकेशन देणार आहोत, कारण आता सगळ्या एक्झामिनेशन ऑनलाईन आहे. तर आम्ही ऑनलाईन प्लॅटफॉर्मसुद्धा तुम्हाला एक्झामसाठी प्रोव्हाइड करणार आहोत. सुरुवातीला ऑफलाईन प्रॅक्टिस आपण करणार ज्याच्यामध्ये थोडंसं ॲक्युरेसी असते. ऑनलाईनमध्ये कॉपी करणं आणि त्या बऱ्याचशा गोष्टी विद्यार्थी करतात, म्हणून आम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिसचा प्रयत्न ऑफलाईन करत असतो. दुसरं महत्त्वाचं, काही बुक्सची नावं आहेत जी मी तुम्हाला सांगेल. ती बुक्स तुम्हाला परचेस करावी लागणार आहे. बट स्टुडंटच्या अभ्यासानुसार, त्याचा किती अभ्यास आहे, दररोजचं त्याचं रीडिंग कसं आहे, त्यानुसार बुक्स मी तुम्हाला सेपरेट सांगेल. JEE साठी वेगळे, नीटसाठी वेगळे आणि काय CET साठी वेगळे असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट असं की एक नोटबुक तुमच्याकडे आता जी क्लासमध्ये राहील ही रफ नोटबुक असणार आहे, बरोबर. याच्यामध्ये काही क्वेश्चन्स, काही महत्त्वाचे टॉपिक तुम्हाला मी क्लासमध्ये लिहायला लावेल. बाकीची माझी मेन नोटबुक आहे ती घरी राहणार. त्या नोटबुकमध्ये तुम्ही हे सगळं डेटा पेज बाय पेज तुम्ही दररोज कॉपी करत चालणार व्हॉट्सअपवरनं, किंवा आमच्या क्लासच्या ॲपवरनं तुम्हाला ते सर्व पाहायला भेटेल. हा जो क्लास आहे आजचा यूट्यूबवर लाईव्ह सुरू आहे, तर तुम्ही ते यूट्यूबवरनं हा लेक्चर्स मध्ये काय काय लेक्चरमध्ये झालंय हे चेक करू शकता. नंतरून हा जो लेक्चर असणार आहे क्लासच्या वेबसाईटवर ॲज वेल ॲज आमच्या ॲप्लिकेशनवर तुम्हाला पाहायला भेटेल. आपला जो क्लास आहे हा ऑनलाईन ॲज वेल ॲज ऑफलाईन दोघंही प्रकारे रन केला जातो. खूप सारे स्टुडंट आमच्याशी ऑनलाईन कनेक्टेड आहे आणि खूप सारे स्टुडंट तुम्ही लोक ऑफलाईनसुद्धा कनेक्टेड आहे. सेम लेक्चर तुम्हाला ऑनलाईन ॲज वेल ॲज ऑफलाईन पाहायला भेटेल, जे लाईव्ह ॲज वेल ॲज काय असेल, रेकॉर्डेड असेल. जसं की माझे लास्ट 40 डेजचे लेक्चर्स तुम्ही आता क्लासच्या ॲप्लिकेशनवर पाहू शकता. त्याच्यातली काही लेक्चर्स मी यूट्यूबवर सुद्धा अपलोड केलेली आहे, डेमो म्हणून. तुम्ही पॅरेंट्सला किंवा स्वतः समजू शकता शिकवण्याची पद्धत कशी आहे. ठीक आहे. दुसरं येतो सिलेबसवर. तर सिलेबसमध्ये मी जी सिक्वेन्स आहे ही स्टेट बोर्ड, महाराष्ट्र बोर्डची अटेंड करणार आहे. आणि सिक्वेन्स झाल्यानंतर त्या सिक्वेन्समध्ये चॅप्टर आहे, समजा सम बेसिक कॉन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री, जे की मी आज सुरू करतोय. फिजिकल केमिस्ट्रीचं हे चॅप्टर आहे, तर याच्यातला बराचसा जो डेटा आहे CETला कसा असेल, नीट JEEला कसा असेल, याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगत राहील. ठीक आहे. या पलीकडे मी तुम्हाला अजून एक गोष्ट इन्स्पिरेशन सांगेन, की तुम्ही थोडं जर सुरुवात चांगली केली या 11 सायन्सची, तर तुमचं खूप काम चांगलं होतं. पुढे 12thमध्ये अडचणी येत नाही. वेल बिगिनिंग इज हाफ डन, एवढं डोक्यात ठेवा सर्वांनी. आणि
मला असं म्हणायचं आहे की तुमच्या ब्रेनची, तुमच्या पूर्ण बॉडीची जेवढी काही एनर्जी असेल, ही सगळी तुम्ही झोकून सुरुवातीलाच ते अप्लाय करणं खूप गरजेचं आहे. राईट आहे. आणि जर असं तुम्ही केलं तर त्याचा खूप बेनिफिट तुम्हाला होणार आहे. काही लोकांना सुरुवातीला शिकायला अडचण येईल सायन्समध्ये येणं, कारण 10th 8th अँड 8 टू 10th पर्यंत जे शिक्षक शिकवतात त्यांची पद्धत, आमची पद्धत थोडी वेगळी असणार आहे. इथे बरंचसं इंग्लिश आपल्याला वापरावं लागणार आहे, कारण आपली एक्झाम आहे जी इंग्लिशमध्येच असणार आहे. सो थोडं पोरांना इथे त्रास होतो आपल्या ग्रामीण भागातल्या. अदरवाईज तुम्ही एक वेळा इथे सेटल झाल्यानंतर तुम्हाला अडचण येणार नाही. याला प्रोसेस ऑफ ॲक्लमटायझेशन म्हणतात. पहिले 15-20 दिवस असं होऊ शकतं, की काहीच समजत नाहीये किंवा समजण्यासाठी थोडा तुम्हाला एफर्ट करावा लागतं आहे. कारण 10 पर्यंतचा जो अभ्यास असतो ना, हा पूर्णचा पूर्ण तुम्हाला इझिली समजतो आणि समजल्यामुळे तो आठवतो सुद्धा. इथे ज्या गोष्टी आहे या व्हर्च्युअल आहे. कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, सल्फर, नायट्रोजन आपण आयुष्यात कधी न पाहिलेले लोकं कसे बिहेव करतात याबद्दलचा आपण अभ्यास असणार आहे. जसं एखादी सेलिब्रिटी जी टीव्हीवर दिसत असते, तर ती काय खात असेल याबद्दल आपण व्हर्च्युअलीच विचार करतो. तसा कार्बन हायड्रोजनला भेटतोय, तर व्हर्च्युअली तुम्हाला विचार करावा लागणार आहे. फुल इमॅजिनेशनवर आपलं केमिस्ट्री चालतं. फुल लॉजिक बेस्ड सब्जेक्ट आहे. केमिस्ट्री हा एक सेंटर ऑफ फिजिक्स, सेंटर ऑफ सायन्स मानला जातो, ज्याच्यामध्ये फिजिक्स, बायोलॉजी, मॅथेमॅटिक्स या सगळ्या गोष्टींची गरज पडते. केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन जे मॅथेमॅटिक्सचे पार्ट आहे, बायोकेमिस्ट्री जे कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स याचा सुद्धा सगळा अभ्यास इथे तुम्हाला पाहायला भेटतो. सो एका सेंट्रल फॉर्ममध्ये हा सब्जेक्ट काम करतो, म्हणून याचे मेन 3 पार्ट पडतात: फिजिकल केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि काय इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. ठीक आहे. मी तुम्हाला जसं समजवलं आहे, तुमचे ॲडमिशन जर झालेले असतील तर खाली कॅबिनमधनं तुम्ही स्टडी मटेरियल रिसीव्ह करून घ्या. म्हणजे मी पुढच्या दिवसापासूनच तुम्हाला होमवर्क द्यायला सुरुवात करणार आहे. मॉड्यूल तुमच्याकडे असेल तर मी क्वेश्चनची नंबर तुम्हाला सांगत चालेल, की क्वेश्चन तुम्ही घरी करणार. त्याच्यातली डाउट्स आपली एका ठराविक वेळेमध्ये सॉल्व्ह होतील. दररोज 3:30 ते 5 हा जो टाईम असणार आहे, याच्यामध्ये मी विद्यार्थ्यांचे डाउट्स क्लिअर करणार आहे. पर्सनली तुम्ही इथे येऊन माझ्याशी किंवा फिजिक्सच्या सरांशी किंवा मॅथ्सच्या सरांशी येऊन बोलू शकता. कुठल्याही प्रकारचा कोणत्याही टॉपिकमध्ये तुम्हाला डाऊट असेल किंवा तुम्ही अब्सेंट असणार, तर तो पॅरामीटर आम्ही कव्हर करणार. फक्त तुम्ही जर 3:30 ते 5 मध्ये येणार असणार, तर खाली ॲडमिशन ऑफिसमध्ये समजावून देणे, सांगून इन्फॉर्म करून ठेवणे, म्हणजे ती फॅकल्टी त्या वेळेवर तुम्हाला डाऊट सॉल्व्ह करण्यासाठी अवेलेबल राहणार आहे. ठीक आहे. सो हे सर्व होतं याशी रिलेटेड. आणि मला वाटतं आता जास्त टाइमपास न करता आपण डायरेक्ट चॅप्टरला सुरुवात करतो आहोत. तुम्ही हेडिंग लिहून घ्या. या चॅप्टरला लोक मोल कॉन्सेप्ट असं बोलतात.
आजच्या लेक्चर मध्ये आपण पहिला पॉइंट अभ्यासणार आहोत, डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी. दुसरा पार्ट पाहणार आहोत, लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन्स. लॉज ऑफ व्हॉट? केमिकल कॉम्बिनेशन्स. आणि याशी रिलेटेड आपण क्वेश्चन सुद्धा क्लासमध्येच करणार आहोत. ठीक आहे. किती लोकांकडे मॉड्यूल अवेलेबल आहे? क्लासचे मॉड्यूल. ठीक आहे. तुम्ही समजा मित्र, मी मॉड्यूल शिवाय तुम्हाला शिकवू नाही शकत आहे. ओके. मॉड्यूल प्रत्येकाकडे असणं गरजेचं आहे. लगेच त्याच्यावरची क्वेश्चन्स तुम्ही घरी करणार आहात. राईट आहे. So let us try to understand the very first part for the today's lecture, that is called as Dalton's atomic theory याला बोललं जातं. डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी मध्ये काही अजम्पशन्स आहेत, काही पॅरामीटर्स आहेत, ते पहिले समजण्याचा प्रयत्न करूया. अँड द फर्स्ट पॅरामीटर इज व्हॉट? मॅटर or the smallest part of element is a atom, and an atom is indivisible, right? डाल्टनचं असं म्हणणं आहे की प्युरेस्ट फॉर्म ऑफ सबस्टन्स जो असतो, याला आपण इलेमेंट असं बोलतो. आणि या इलेमेंट मध्ये फक्त सेम टाइप ऑफ ॲटम्स प्रेझेंट असतात. राईट. हा जो कोणी इलेमेंट असणार आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं, माझ्याकडे एक सोडियम नावाचा इलेमेंट आहे, माझ्याकडे एक क्लोरीन नावाचा इलेमेंट आहे. तर या इलेमेंटचा जो सगळ्यात छोटा पार्ट असणार आहे त्याला आपण ॲटम असं नाव देतो. दिस इज व्हॉट यू कॉल अ ॲटम. So the first thing is what? The smallest part of element is known as what? Atom. जसं कुठला रेड कलर आपल्याकडे प्रेझेंट असेल तर त्या रेड कलर मधला एकदम छोटासा बारीक तुकडा जर आपण पाहिला तर त्याला आपण प्रॅक्टिकली ॲटम म्हणू शकतो. आणि रेड कलरच्या बॉक्सला आपण काय बोलणार आहोत? एलिमेंट बोलणार आहोत. काय बोलणार आहोत? एलिमेंट. दुसरा पॅरामीटर यांनी समजवायचा प्रयत्न केला, दॅट ऑल ॲटम्स of a same element, all atoms of a same element, right, have identical property, have what? Identical properties, as well as what? A mass. कोणीही तुमच्याकडे प्रेझेंट असलेला इलेमेंट जो असणार आहे, जसं की हा सोडियम इलेमेंट तुमच्याकडे प्रेझेंट आहे, आणि या सोडियम इलेमेंट मधला सगळ्यात छोटा पार्ट याला आपण काय बोलणार आहोत? सोडियम ॲटम बोलणार आहोत. आणि या सोडियमचे सगळे जे ॲटम असणार आहे, या सगळ्या ॲटम्स कडे प्रॉपर्टीज आणि मास काय असणार आहे? सेम असणार आहे. राईट. जसं की एक्झाम्पल मी तुम्हाला समजावून देणार की एन एटम बर्न्स इन एअर. बर्न्स इन वॉटर, एअर. भैया हवेत जसा कॉन्टॅक्ट मध्ये येतो, ऑक्सिजनच्या जसा कॉन्टॅक्ट मध्ये येतो, तसा सोडियम ॲटम काय होतो? बर्न होतो. मग ही जी प्रॉपर्टी आहे ही प्रत्येक सोडियम ॲटमची असणार आहे. कळतंय? सो पहिला ॲटम, दुसरा, तिसरा, तिघही ॲटम्स कडे ही प्रॉपर्टी असेल की ते हवेत जाऊन काय होतील? बर्न होतील, तिथे कंबशन होऊ शकतं. हा महत्वाचा मुद्दा होता. दुसरा पॅरामीटर मी तुम्हाला समजवायचा प्रयत्न केला की इथे प्रेझेंट असलेल्या प्रत्येक ॲटमचं मास सुद्धा काय असणार आहे? सेम असणार आहे. राईट. जो सगळ्यात छोटा पार्ट आहे Na, राईट,
त्याचं मास दुसऱ्या ENA स्मॉलेस्ट ॲटमचं मास, हे दोघंचे दोघं मासेस काय राहतील, सेम राहतील, बदलणार नाही. सो दॅट इज व्हॉट द थर्ड थिंग यू नीड टू अंडरस्टँड. number of atoms of different element of a different element, right, combine to form a compound in a fixed ratio, in a what, a fixed ratio. समजण्याचा प्रयत्न करा. माझ्याकडे दोन इलेमेंट प्रेझेंट आहे. पहिल्याचं नाव आहे सोडियम आणि दुसऱ्याचं नाव आहे क्लोरीन. बरोबर. तर सोडियम पासून तयार झालेला सोडियम ॲटम आणि क्लोरीन पासून तयार झालेला क्लोरीन ॲटम, हे दोघंच्या दोघं एका फिक्स रेशो मध्ये कंबाईन होत आहे. त्याचा नंबर आहे 1:1. म्हणजे नंबर ऑफ ENA and number of chlorine are given in the ratio is known as a simple ratio. What do you call it? Is simple ratio. तर हा जो रेशो आहे हा नेहमी फिक्स राहील, इंडिपेंडंट ऑफ सोर्स. म्हणजे मीठ जे आहे NaCl हे भारतीय समुद्रापासून बनलेलं असो की एखाद्या इंडस्ट्रीमध्ये बनलेलं असो किंवा कुठे दुसऱ्या अमेरिकेमध्ये प्रेझेंट असलेल्या समुद्रांपासून बनलेलं असो, तिथे प्रत्येक ठिकाणी NaCl चा जो फॉर्म्युला आहे तो काय राहील, सेम राहील. नंबर ऑफ Na अँड नंबर ऑफ Cl हे सुद्धा काय राहतील, सेम राहतील. सो त्यांचा रेशो सुद्धा काय असणार आहे, फिक्स असणार आहे. That is what number of atoms of different element combine to form what, a compound in what, a fixed ratio. So you need to remember this word that is called as what, a fixed ratio. इथे एलिमेंटचा रेशो काय असायला पाहिजे, फिक्स असायला पाहिजे. Similarly, suppose I have here, this is a hydrogen atom and this one is a oxygen atom. It is your hydrogen element, right, and this is your oxygen element. So from hydrogen element there is a H atom, from oxygen element there is a O atom. They combine to form what you call it is compound. हा इलेमेंट आहे, त्याचा छोट्या पार्टला काय बोलताय, ॲटम. बरोबर आहे. आणि याच्या छोट्या पार्टला पण काय बोलताय, ॲटम. ते नंबर ऑफ ॲटम्स एकत्र आले, बट इथे हायड्रोजन एस टू ऑक्सिजनचा रेशो काय आला, बोला, 2:1. काय आला, 2:1 आला. मग आता पाणी हे नळाचं असो, नदीचं असो, बरोबर, एखाद्या नाल्याचं असो की समुद्राचं असो, पाण्याचा फॉर्म्युला काय राहील, H2Oच राहणार आहे. तर तिथे हायड्रोजनची संख्या आणि ऑक्सिजनची संख्या यांचा रेशो सुद्धा फिक्स असणार आहे. किती, 2:1 असणार आहे, असं मी समजवतोय. ठीक आहे. सो व्हेरी इम्पॉर्टंट दॅट की इथे काय महत्वाचं आहे, फिक्स रेशो. काय महत्वाचं आहे, फिक्स रेशो. नंबर ऑफ इलेमेंटचे नंबर ऑफ ॲटम्स एकत्र येऊ शकता आणि एकत्र येऊन जो व्यक्ती बनवता त्या व्यक्तीला तुम्ही काय नाव द्यायला लागले, कंपाऊंड. व्हॉट यू कॉल इट इज, कंपाऊंड. So this is what the part, and third thing you already done with that. Now we are moving for the fourth thing, and that is called as a smallest part of a compound. Smallest part of what, a compound is what, a molecule. सगळ्यात छोटा जो पार्ट असणार आहे कंपाऊंडचा त्याला आपण काय बोलतो पोरांनो, मॉलिक्यूल बोलणार आहोत. सो तुम्हाला मी पहिल्यापासून हे सगळ्या गोष्टी आता क्लिअर करून देतोय की ऍक्च्युली हा डायग्राम कसा वर्क करतोय, आणि मग तुम्हाला इथे क्लिअर होणं गरजेचं आहे की काय ऍक्च्युअल बेसिक तुम्ही इथे समजले आहात. पहिले तुमच्याकडे Na इलेमेंट होता, दॅट वॉज युअर इलेमेंट Na, राईट. दिस वॉज युअर Cl इलेमेंट, ओके. आणि मग त्यांच्यापासून एक सोडियम ॲटम बनला, अशा प्रकारचा खूप छोटा तो पार्ट आहे याचा. आणि इथे पण Cl ॲटम बनला, तो पण खूप छोटा पार्ट आहे, राईट आहे. आता हे दोघही लोक इथे एकत्र आले, हा पण आलाय, हा पण आला, आणि यांच्यापासून काय बनलाय,
NaCl बनलाय, बट तो काय बनलाय रे? कंपाऊंड बनलाय. काय बनलाय? कंपाऊंड. आणि या कंपाऊंडचा सगळ्यात छोटा पार्ट याला आपण काय बोलणार? NaCl चा मॉलिक्यूल बोलणार, कंपाऊंड नाही बोलणार. काय बोलणार? मॉलिक्यूल बोलणार. कळतंय तुला? काय बोलणार याचा? मॉलिक्यूल बोलणार. सो यू नीड टू क्लिअर दिस कॉन्सेप्ट की इलेमेंटच्या सगळ्यात छोट्या पार्टला काय बोलता? ऍटम. आणि कंपाऊंडच्या सगळ्यात छोट्या पार्टला काय बोलता? मॉलिक्यूल. क्लिअर आहे सर्वांना? येस ऑर नो? येस. अदर थिंग आय वॉन्ट टू एक्सप्लेन दॅट इज व्हॉट, की हा जो व्यक्ती आहे, सोडियम जो आहे, हा बर्न होतो एअर मध्ये. बर्न इन व्हॉट? एअर, राईट. आणि क्लोरीन जो आहे हा हा क्लोरीन जो आहे हा वॉटर प्युरिफिकेशन करतो. हा वॉटरचं काय करणार आहे? समजा प्युरिफिकेशन करणार आहे. बॅक्टेरिया किलर आहे, ऑक्सिडंट म्हणून याचं काम असतं. सो तुम्हाला मी दोघही गोष्टी क्लिअर करून देतोय की जर सोडियम ऍटम आणि क्लोरीन ऍटमची कंपॅरिझन केली तर दोघांच्या प्रॉपर्टी सेम आहे की डिफरंट आहे? काय प्रॉपर्टी? डिफरंट. सो आता एक्झाम मध्ये क्वेश्चन काय विचारला जातोय, जो की आपण ऑलरेडी डिस्कस केला आहे. क्वेश्चन असा आहे पोरांनो, डिफरंट डिफरंट ऍटम्स ऑफ व्हॉट? अ इलेमेंट ऑफ अ सेम इलेमेंट ऑफ व्हॉट? अ सेम इलेमेंट, राईट. हा पहिला क्वेश्चन आहे, राईट. हॅज अ प्रॉपर्टी. सांगा यांच्या प्रॉपर्टी सेम राहतील की डिफरंट राहतील? डोकं वापरायचं सगळ्यांनी. हे होईल थोडा. काय राहतील प्रॉपर्टी? सेम. ज्याला समजलं नाही त्याला क्लिअर करून देतोय की हा जो सोडियम आहे याच्यातला एक एक छोटा छोटा पार्टला आपण काय बोलतो? सोडियम ऍटम. काय बोलतो? सोडियम. आणि या सगळ्या सोडियम ऍटम कडे कोणती प्रॉपर्टी असेल? बर्न इन एअर. म्हणजे त्यांच्या प्रॉपर्टी काय आल्या? सेम. प्रॉपर्टी काय आल्या पोरांनो? सेम आल्या आहे, राईट. दुसरी गोष्ट तुमच्याकडे आहे, डिफरंट डिफरंट ॲटम्स ऑफ व्हॉट? अ डिफरंट इलेमेंट. डिफरंट ॲटम्स ऑफ व्हॉट? अ डिफरंट इलेमेंट हॅव अ प्रॉपर्टी सेम ऑर डिफरंट? हा, ठीक आहे. कसं समजलं बघ? याचा ऍटम कडे कोणती प्रॉपर्टी आहे आणि याच्या ऍटम कडे कोणती प्रॉपर्टी आहे? तर दोघांच्या प्रॉपर्टी सेम आहे की डिफरंट आहे? डिफरंट आहे. डिफरंट ॲटम्स ऑफ डिफरंट इलेमेंट हॅव व्हॉट? प्रॉपर्टी अल्सो व्हॉट? डिफरंट. प्रॉपर्टी काय असतील? डिफरंट. एक क्वेश्चन आणखी तुमच्यासाठी. अ मॉलिक्यूल 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 हॅज अ प्रॉपर्टी which are थोडा इंग्लिशला प्रॉब्लेम आहे ना, की समजत नाहीये? अजून मराठी बोलू? समजताय ना? हळूहळू इंग्लिश वाढवायचं लागेल ना, दुसरा ऑप्शन नाही. ऑप्शन दोनच आहे, सेम किंवा डिफरंट. परत वाच. हा रोहित, सांग. तूच ना, रोहितच ना? सांग मग उत्तर. डिफरंट राहत. आता समजायचं कसं बघा. सोडियमचा ॲटम आहे जो एअर मध्ये काय होतो? बर्न. क्लोरीनचा ॲटम आहे तो वॉटर प्युरिफिकेशन. यांच्यापासून काय बनला? कंपाऊंड. कंपाऊंडचा सगळ्यात छोटा पार्ट कोण आहे? NaCl. NaCl ला काय बोलता? मॉलिक्यूल. समजा मिठाचा डबा आहे की नाही, त्याच्यातला एक दाना कशासारखा लागेल? सोडियम सारखा, क्लोरीन सारखा की मिठासारखा? आहे की नाही? जर त्या मिठाकडे सोडियमची प्रॉपर्टी असली भाई तर भाजीत स्फोट होऊन जाईल. भाजीत मीठ टाकता बरोबर काय होईल? स्फोट होईल. कारण त्याच्यात जर सोडियमची प्रॉपर्टी असली तर तो एअर मध्ये काय होतो? बर्न होतो. बरोबर आहे. ती भाजी पॉइझनच होऊन जाईल जर त्याच्यात कोणता ऍटम आला? क्लोरीन ऍटम आला.
मग मला काय बोलायचंय की क्लोरीन ॲटमच्या प्रॉपर्टी, सोडियम ॲटमच्या प्रॉपर्टी या NaCl सारख्या आहे का? नाही, त्या काय आहे? वेगळ्या आहे. सो मॉलिक्यूल ज्याच्यापासून बनतो त्याच्या प्रॉपर्टी, राईट, मॉलिक्यूल ज्याच्यापासून बनतो त्याच्या प्रॉपर्टी आणि मॉलिक्यूलच्या प्रॉपर्टी या सेम नसतात, तर काय असतात पोरांनो? बोला पटकन. काय असणार आहे? डिफरंट असणार आहे. काय असणार आहे? डिफरंट. सो मला हा पॉइंट तुम्हाला समजावून द्यायचा होता. फिफ्थ पॉइंट मला तुम्हाला समजवायचा आहे. इन एनी केमिकल रिॲक्शन, इन एनी केमिकल रिॲक्शन, राईट, atoms of atoms of compounds rearranges or rearranged to form a product, to form a product. In a chemical reaction, in a chemical reaction, there is only rearrangement, there is only rearrangement of atoms, neither they are created, neither they are created, nor destroyed, nor what? Destroyed. मी एक रिॲक्शन सांगतो, तुम्ही 10th मध्ये पण पाहिली असेल. कार्बन प्लस ऑक्सिजन पासून CO2 तयार होतो असं 10च्या सरांनी सांगितलं असेल. कार्बन प्लस ऑक्सिजन C+O2 पासून काय तयार झाला? CO2. तर मला काय समजायचं आहे, डाल्टन्स ॲटॉमिक थिअरीनुसार CO2 ना तयार झालाय ना कार्बन डिस्ट्रॉय झालाय? काय बोलतोय? CO2 ना तयार झालाय ना कार्बन डिस्ट्रॉय झालाय? फक्त इथे कार्बन ऑक्सिजन ॲटम काय झाले? रिअरेंज झाले. काय झाले? रिअरेंज. बरोबर. मग इथे JE21 ला क्वेश्चन करण्यात आला, राईट, विच स्टेटमेंट्स आर राईट, विच स्टेटमेंट्स आर व्हॉट करेक्ट. खाली दिलेले कोणते स्टेटमेंट हे करेक्ट आहे? बरोबर आहे. आता बघा, पहिला तुम्हाला समजतंय CO2 इज प्रोड्यूस्ड, CO2 इज क्रिएटेड. दुसरं स्टेटमेंट आहे कार्बन इज डिस्ट्रॉयड, कार्बन इज व्हॉट? destroyed, carbon is what? Destroyed. Third is carbon and oxygen atoms are what? Rearranged. हे लोक काय झाले बोला? रिअरेंज्ड झालेले आहे. मला सांगा बरं कोणतं स्टेटमेंट करेक्ट आहे याच्यापैकी? हा, मोस्ट ऑफ ज्या लोकांनी फक्त डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी वाचली त्या लोकांनी पहिलं स्टेटमेंट पण करेक्ट लिहिलं, दुसरं पण करेक्ट आणि तिसरं पण करेक्ट. जेई नीटला क्वेश्चन कसे येतात, हे 3 ऑप्शन तुला देतील. खाली परत आणखी ऑप्शन राहील A, B, C अँड D. ए मध्ये राहील 1 and 2, बी मध्ये राहील 2 and 3, सी मध्ये राहील 1, 2, 3, डी मध्ये राहील फक्त 3. तर कोणतं करेक्ट आहे? डी करेक्ट आहे. ज्याच्यात एकच स्टेटमेंट राईट आहे, कार्बन ऑक्सिजन ॲटम काय झाले? रिअरेंज झाले. काय झाले? रिअरेंज. सो कुठल्याही केमिकल रिॲक्शन मध्ये काय झालं पाहिजे हे डाल्टन्सला समजवता आलं नाही. डाल्टन्सला एक्सप्लेन करता आलं नाही की एखादा मॉलिक्यूल कसा बनतो, राईट. सो परीक्षेत प्रश्न कसा करतील? विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट हॅज बीन नॉट सजेस्टेड बाय द डाल्टन्स लॉ. मग 4-5 स्टेटमेंट देतील आणि त्याच्यातल्या रॉंग स्टेटमेंट तुला ओळखायच्या आहे. मग रॉंग ओळखण्यासाठी तुला काय, आता एखादा हुशार पोरगा काय बोलतो, सर मला इलेमेंट समजला, ॲटम समजला, कंपाऊंड समजला, मॉलिक्यूल समजला, चला पुढे. हे रॉंग. ठीक आहे. एक्झाम मध्ये तुम्हाला फुल डिटेल इन्फॉर्मेशन लागणार आहे की सगळे स्टेटमेंट कोणकोणते आहे. बरेचसे स्टेटमेंट राईट राहतील बट डाल्टनने सांगितलेले नाही. सो यू नीड टू रिमेंबर ऑल्सो देम की ते कशा पद्धतीने वर्क करत आहे. इज इट फाईन? येस ऑर नो? यस. सो तुमच्याकडे इथे क्लिअरन्स आला की जर माझ्याकडे एखादा ऑक्सिजन आहे, हा डाय ॲटॉमिक मॉलिक्यूल आहे. कोणता मॉलिक्यूल आहे? डाय ॲटॉमिक मॉलिक्यूल आहे. बरोबर.
दुसरं आहे माझ्याकडे H2SO4 आहे. कोण आहे? H2SO4. आणि याला यांनी एक कंपाऊंड बोललं आहे. काय बोललंय? कंपाऊंड बोललंय. तर भाई माझा प्रश्न व्यवस्थित समजा, याच्यापैकी कोणता मॉलिक्युलचं सिंथेसिस डाल्टनने सांगितलं तुम्हाला? यापैकी कोणाचं सिंथेसिस डाल्टन नुसार चालतं आहे? और कोणता कंपाऊंड हा, कोणता मॉलिक्यूल हा डाल्टनच्या थिअरीला अटेंड करतो आहे? पहिला की दुसरा? कोणता मॉलिक्यूल आहे जो डाल्टनची थिअरी अटेंड करतो? डाल्टनने काय सांगितलं? प्युअरेस्ट फॉर्म ऑफ सबस्टन्स कोण आहे? सगळ्यात जास्त प्युअर कोण आहे? बोल पटकन. एलिमेंट. कोण आहे? एलिमेंट. आता एलिमेंटला ना तू एक कलरचा बॉक्स समज. रेड कलर, ऑरेंज कलर, कोणता? ब्लू कलर. ठीक आहे. ब्लू कलरच्या बॉक्सला आपण काय बोलूया? एलिमेंट. काय बोलूया? एलिमेंट. ठीक आहे. आणि ब्लॅक कलरच्या बॉक्सला पण आपण काय बोलूया? एलिमेंट. काय बोलूया? एलिमेंट. एक छोटासा बारीक कण द्या ब्लॅक कलरचा, त्याला काय बोलशील? ॲटम. आणि ब्लू कलरच्या अशा छोट्याशा पार्टला काय बोलशील? ॲटम. तर दोघं लोक एकत्र आले आणि व्हायलेट कलर बनला. कोणता कलर? व्हायलेट. एक नवीन बॉक्स बनला. तर तो काय? कंपाऊंड. आणि त्या व्हायलेट कलरचा एकदम छोटासा पार्ट, याला काय बोलशील? मॉलिक्युल बोलशील. काय बोलशील? सो लोकांपासून कंपाऊंड जो बनतो हा लोकांपासून बनतो वेगवेगळ्या. आलं लक्षात? हे आपल्याला कोणी शिकवलं? डाल्टनने. कोणी शिकवलं? डाल्टन. इथे हा जो व्यक्ती बनला आहे, हा डाल्टनने शिकवला नाही, कारण हा मॉलिक्यूल बोलला. काय बोलला याला? मॉलिक्यूल. पण हा एकाच व्यक्तीपासून बनला. डाल्टन काय बोलला? हा वेगवेगळ्या ऍटम्स, वेगवेगळ्या इलेमेंटच्या ऍटम्स पासून बनतो. सो हु ओबेज डाल्टन थिअरी इज व्हॉट? H2SO4. O2 ओबे करत नाही. मग तुम्हाला प्रश्न केला जातोय इथे, विच विच आर or what are the limitations of, what are uh, limitations of डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी? कोणते लिमिटेशन्स आहेत जी डाल्टन्स ॲटॉमिक थिअरीने एक्सप्लेन केले नाही? राईट. दॅट इज फॉर्मेशन ऑफ केमिकल बॉन्ड. काय सांगता आलं नाही पहिला? फॉर्मेशन ऑफ व्हॉट? अ केमिकल बॉन्ड. बाईने फक्त एकच सांगितलं, काय? रिअरेंजमेंट होते केमिकल रिॲक्शन मध्ये. हे चुकीचं आहे. कुठल्याही केमिकल रिॲक्शन मध्ये रिअरेंजमेंट होत नाही. कंपाऊंड काय करतात? एकमेकांसोबत केमिकल बॉन्ड तयार करतात. तेव्हा काही केमिकल बॉन्ड ब्रेक होतात, काही केमिकल बॉन्ड ब्रेक होतात, काही केमिकल बॉन्ड फॉर्म होतात. आणि या केमिकल बॉन्डिंग बद्दल डाल्टनला कुठल्याही प्रकारचं एक्सप्लेनेशन करता आलेलं नाही. सो व्हॉट आर द मेन लिमिटेशन जे डाल्टनला सांगता आलं नाही? ते काय? फॉर्मेशन ऑफ व्हॉट? केमिकल बॉन्ड. राईट. That is what? A existence of, existence of diatomic, triatomic और पॉलीएटॉमिक मॉलिक्यूल. पॉलीएटॉमिक मॉलिक्यूल मी बरोबर तुम्हाला समजवतोय. तुम्हाला लक्षात ठेवायचं एक एक पॉइंट काय काय. तर जसं हा व्यक्ती O2 आहे, याला काय बोलशील? डायटॉमिक. हा O3 आहे तर याला काय बोलशील? ट्रायटॉमिक. आणि हा S8 आहे तर याला काय बोलशील? पॉलीएटॉमिक. सो हा मॉलिक्यूल कसा तयार झाला हे डाल्टन्सला एक्सप्लेन करता आलेलं नाही. लिहा पटकन.
सेकंड टॉपिक कडे आपण जातोय आजच्या, दॅट इज लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशंस. Laws of chemical combinations. भाई कुठलीही केमिकल रिॲक्शन कशा पद्धतीने होते डाल्टनला तर सांगता आलं नाही, त्याने फक्त काय उत्तर दिलंय तिथे, फक्त रिअरेंजमेंट. मग कुठलीही केमिकल रिॲक्शन जर कम्प्लीट होत असेल केमिस्ट्रीमध्ये, तर ती रिॲक्शन कम्प्लीट करण्यासाठी काही लॉज आपल्याला डिफाईन करणं गरजेचं होतं. त्याच्यातला फर्स्ट लॉ होता, दॅट इज अ लॉ ऑफ कन्झर्वेशन, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. ठीक आहे. सेकंड लॉ आपण डिस्कस करणार आहोत, दॅट इज अ लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन, लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन, लॉ ऑफ डेफिनाइट proportion. Third law we will discuss, that is a law of a multiple proportion, law of multiple proportion. Fourth law we will discuss, that is called as a Gay-Lussac's law of combining volume. Gay-Lussac's law of what? A combining volume. And the fourth thing we will discuss, that is called as Avogadro's law. काय डिस्कस करणार आहोत? अवोगॅड्रोज लॉ. पॉइंट व्यवस्थित समजा, आपण डायरेक्ट क्वेश्चन पर्यंत आता पोहोचणार आहोत. ठीक आहे. वन बाय वन किती लॉज आपण डिस्कस करणार आहोत? 5 लॉज आपण पाहणार आहोत. राईट आहे. पहिल्या लॉचं नाव सांगा सर्वजण. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. ठीक आहे. हा जो लॉ आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला, त्या सायंटिस्टचं नाव होतं अँटोनी लेवॉइझियर. बोला काय नाव होतं? अँटोनी लेवॉइझियर. ठीक आहे. सेकंड लॉ होता लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन. काय? लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन, जो एक्सप्लेन केला जोसेफ प्राउस्ट या सायंटिस्टने. बोला काय नाव सायंटिस्टचं? जोसेफ प्राउस्ट. थर्ड होता लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन, जो एक्सप्लेन केला कोणी माहितीये? डाल्टन्सने. कोणता लॉ आहे बोला? डाल्टन्स लॉ. पुढचा त्याच्या नावातच इथे दिलेलं आहे, दॅट इज अ गे-लुसॅक्स. इट इज व्हॉट? अ गे-लुसॅक्स. ठीक आहे. अँड शेवटचं पण त्याच्या नावातच आहे. कोण आहे मित्रा? अवोगॅद्रो. काय नाव आहे? अवोगॅद्रो. ठीक आहे. पहिले आता सायंटिस्टची नावं लक्षात ठेवूया, गडबड नाही करायची आहे. पहिला लॉ आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास, जो कोणी एक्सप्लेन केला बोला सर्वांनी? अँटोनी लेवॉइझियर. दुसरा आहे लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन. लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन आपण याला बोलतोय, लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन. राईट आहे. यू कॅन कन्सिडर. तो कोणी एक्सप्लेन केला बोला? जोसेफ प्राउस्ट. तिसरा लॉ कोणी समजवलाय? लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन. कोणी समजवलाय? डाल्टन्स लॉ. फोर्थ लॉ काय? गे-लुसॅक्स लॉ ऑफ कंबायनिंग व्हॉल्यूम, जो एक्सप्लेन केलाय कोणी? गे-लुसॅक्स. फिफ्थ लॉ कोणी समजवलाय? अवोगॅड्रोज लॉ. कोणी? अवोगॅड्रो. सो नावातच अर्थ आहे. पहिले आपल्याला हे समजणं गरजेचं होतं. ठीक आहे. हे मेन्शन करा. वन बाय वन आपण डिस्कस करतोय लगेच.
स्पेलिंग काही बुक्स मध्ये वेगळे दिसतील, अर्थ एकच राहील. जसं अँटोनीचं स्पेलिंग NCERT मध्ये ANTOINE दिलं आहे. ठीक आहे, जे मी बुक वाचतोय टाटा मॅग्रा हिल त्याच्यात असं स्पेलिंग आहे. बुकचं नाव लिहून घ्यायचंय. एक बुक आहे ज्यांना 85% वर मार्क्स आहे विदाउट कॉपी, त्यांनी या बुकचं नाव लिहायचं आहे. ठीक आहे, 85 वर मार्क्स असतील ते. एलिमेंटरी प्रॉब्लेम्स इन फिजिकल केमिस्ट्री. एलिमेंटरी प्रॉब्लेम्स इन फिजिकल केमिस्ट्री बाय नरेंद्र अवस्थी. बाय नरेंद्र अवस्थी. ठीक है, बालाजी पब्लिकेशन फॉर जेई मेन्स आणि नीट वाल्यांनी फक्त नीट. अजून एक बुक येतं जेई ॲडव्हान्स. तर पहिले कोणतं बुक घ्यायचं आहे? मेन्सचं बुक घ्यायचं. डायरेक्ट ॲडव्हान्सचं घ्यायचं नाही आहे. पहिले कुठलं बुक घ्यायचं आहे? मेन्सचं. ज्यांनी फाउंडेशन कोर्स केला आहे त्यांनी पक्का ते बुक घेऊन घ्यायचं, जे 40-45 दिवस क्लासला होते त्या लोकांनी सर्वांनी बुक घ्यायला हरकत नाही आहे. तरच हे बुक व्यवस्थित तुम्हाला समजू शकता आहे. राईट. जे काही नवीन लोक आहे, तुमचे मार्क्स जर कमी असतील तर सुरुवातीला CET प्रेफर करा. हे जे बुक आहे हे महाराष्ट्रातल्या किंवा आपल्या देशातल्या सगळ्यात हुशार माणसाचं बुक आहे. हा जो ऑथर आहे नरेंद्र अवस्थी, खूप टॅलेंट व्यक्ती आहे. तुम्ही यूट्यूबवर जेई टॉपर्स किंवा नीट टॉपर्सचे रिव्ह्यू जर पाहिले, ChatGPT वगैरे केलं तर तुम्हाला हे बुक पहिल्या दुसऱ्या नंबरवर भेटणार आहे NCERT नंतर. या बुकच्या बियॉन्ड क्वेश्चन नाही बनत कुठली एक्झामिनेशन आपल्या इंडियामध्ये होत असेल फिजिकल केमिस्ट्रीची, तर खूप बेस्ट बुक्स आहे. ठीक आहे, याच्यात फक्त मेन्सपर्यंत किंवा नीटपर्यंतचं तुम्ही बुक घेऊ शकता. ॲडव्हान्सचं बुक जे आहे ते मी तुम्हाला प्रोव्हाइड करेन. जे लोक मला वाटतील तिथपर्यंत जाऊ शकताय त्यांनाच. ठीक आहे, बाकी आपण बेसिक लेवलपर्यंत इथे पाहतोय. पहिला लॉ आपण समजण्याचा प्रयत्न करतोय अँड दॅट इज नोन ॲज व्हॉट अ लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. राईट आहे. तुम्ही लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी पाहिलं असेल मित्र, आहे ना? एनर्जी नायदर क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. सिमिलरली इथे पण तेच आहे, दॅट इज मास नायदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉइड. नॉर व्हॉट? डिस्ट्रॉइड. मास कधीही हे क्रिएटही करता येत नाही आणि काय डिस्ट्रॉय करता येत नाही. इट कॅन कन्वर्ट one form to what other form of substance. फक्त सबस्टन्स इथे बदलतो, त्यांचं मास हे ना वाढतं ना कमी होतं. सर हे कसं एक्सप्लेन करणार? जसं तुमच्याकडे दिल्या कार्बन प्लस काय दिला? ऑक्सिजन, आणि यांच्यापासून काय बनतोय रे? CO2 बनतोय. काय बनतोय? CO2. सो कार्बनचं मोलार मास जर पाहिलं तर हे 12 आहे. किती आहे? 12 ग्राम पर मोल आहे, बरोबर. आणि ऑक्सिजनचं मोलार मास आहे 16 ग्राम पर मोल, बरोबर. असे किती ऑक्सिजन आहे आपल्याकडे? 2 ऑक्सिजन आहे. 1 ऑक्सिजन किती आहे? 16. तर 2 ऑक्सिजन किती झाले? 16 क्रॉस 2, दॅट इज व्हॉट 32 ग्राम पर काय आलाय? मोल आला आहे. राईट आहे. म्हणजे हा 12 आहे प्लस हा किती आहे? 32 आहे. तर तुम्हाला समजतंय की CO2चं मोलार मास किती येणार आहे? बोला. 12 प्लस व्हॉट?
16x2 येणार आहे. समजतंय सगळ्यांना? येस ऑर नो? एक कार्बन कोणासाठी आहे? 12 साठी आहे. 2 ऑक्सिजन कोणासाठी आहे? 16x2 साठी आहे. तर 32 प्लस 12 किती झाले? किती आले? 44 ग्राम पर मोल आलाय. 44 ग्राम पर मोल आलाय. तर समजलं काय? मास जे होतं, राईट, हे 44 होतं रिॲक्टंट मध्ये, आणि प्रोडक्ट मध्ये पण किती आहे? 44च आहे. मास नायदर क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. जसं एक आणखी एक्झाम्पल तुमच्याकडे आहे, CA प्लस CO, CaO प्लस CO2 तुमच्याकडे दिला आहे. याच्यापासून बनतोय CaCO3. काय बनतोय? CaCO3. तुम्हाला समजावून दिलेलं आहे, ब्रॅकेटमध्ये मोलार मासेस दिले आहे. दीज आर नोन ॲज व्हॉट? मोलार मासेस. ठीक आहे. तर मोलार मासेस दिल्या, कॅल्शियम दिला आहे 40 दिला आहे, राईट. नंतर ऑक्सिजन दिलाय तुमच्याकडे 16, कार्बन दिला आहे 12. बरोबर, हे त्यांचे मासेस दिले. काय दिले? मासेस. तर तुम्हाला विचारलं आहे, कॅल्क्युलेट कॅल्क्युलेट अ मास ऑफ, कॅल्क्युलेट मास ऑफ व्हॉट? अ CaCO3. ठीक आहे, हा क्वेश्चन तुमच्याकडे दिला आहे. मग आता हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करणार? पहिले ही रिॲक्शन जशीच्या तशी लिहून घेतोय, राईट आहे. आणि या बाजूला मोलार मास कॅल्क्युलेट करतोय. कोणतं मास कॅल्क्युलेट करता पोरांनो? मोलार मास. मोलार मास कसं कॅल्क्युलेट करणार? पहिले CaO चं कॅल्क्युलेट करणार. कोणाचं रे? CaO. CaO मध्ये दोन लोक आहे, एक Ca आहे. बोला पटकन, कोण आहे? कॅल्शियम. आणि एक कोण आहे? ऑक्सिजन. कॅल्शियम किती आहे? 40, आणि ऑक्सिजन किती आहे? 16. टोटल किती झालं? 56. टोटल किती झालंय? 56. दुसरा व्यक्ती आहे CO2. कोण आहे? CO2. कार्बन आहे त्याच्यामध्ये, आणि किती ऑक्सिजन आहे रे? 2 ऑक्सिजन. 1 कार्बन आहे, आणि ऑक्सिजन किती आहे? 2 आहे. सो कार्बनचं मास दिलंय 12, आणि ऑक्सिजनचं मास किती आहे बोला? 16. तर किती आलं बोला? या 16 क्रॉस 2 इज 32. 32 प्लस 12 इज 44 आलंय. किती आलंय? 44. सो आता हा बेसिक आहे भाई, की याचं मास आलंय किती आहे? 56. याचं मास किती आलंय? 44. तर याचं मास किती दिलंय? X. सो X किती येईल बोल? मास नायदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉइड. एवढं जे मास आहे ते कोणाचं मास राहील? कोणाचं राहील? CaCO3. बोला किती येईल मग? 100 आलंय भाई. किती आलंय? 100. समजलं सर्वांना? येस ऑर नो? येस. लिहा पटकन. हेडिंग कर LM, लॉ ऑफ LCM. LCM, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. शॉर्टकट आहे त्याचा. स्मिथ पुढे वर.
लिहिलंय सर्वांनी? ठीक आहे, एक्झाम्पल आणखी करतोय. इथे एक्स कॅल्क्युलेट करायला सांगितलं आहे. लक्ष द्या सर्वांनी, थोडी गडबड होण्याची शक्यता आहे. पहिले हे समजण्याचा प्रयत्न करा की ही जी रिॲक्शन आहे तुमच्याकडे दिलेली, ही बॅलन्स आहे की नाही. काय करावं लागेल? रिॲक्शन बॅलन्स. मित्र लक्ष दे, रिॲक्शन बॅलन्स करायचा पहिला रूल काय? ज्या व्यक्तीला बॅलन्स करताय त्याच्यावरच फोकस करायचं, पुढच्यावर लक्ष द्यायची गरज नाही. जसं मला नायट्रोजन किती दिसत आहे? 2. ठीक आहे, इथे किती दिसतंय? 1. तर मी हायड्रोजनचा विचार नाही करणार आहे, मी कोणाचा विचार करेन? नायट्रोजन. हे लोक 2 आहे, तर याला पण किती करून टाकतोय? 2. समजलं? 2 क्रॉस 1 किती झाला? 2. आता हायड्रोजनची संख्या किती आहे? 2. मी नायट्रोजनचा विचार करणार नाही. हा 2 आहे आणि हा किती आहे? 6. 3 प्लस 2 नाही, 2 क्रॉस 3 आहे. 2 प्लस 3 नाही, काय? 2 क्रॉस 3 किती आला? 2 3 जा 6. हा 6 आहे, तर 2 ला कितीने मल्टिप्लाय केलं तर 6 येईल? 3 ने. जमलं. ठीक आहे, सो फर्स्ट रिएक्शन बॅलन्स कर. मग आता काय कर, हे जे दिलंय ते जसंच तसं लिहून घेणार तू. आलं लक्षात? आता तुझं काम इझी होतं. ठीक आहे, इथे तुला क्लिअर हा 28 आहे, टोटल किती आहे? 34 आहे. किती आहे? 34. सो तू काय करणार? 28 प्लस एक्स इज इक्वल टू काय येतोय? 34. सो एक्स इज इक्वल टू काय आला? 34 मायनस काय आला? 28. किती आला आन्सर? किती आलं? 6. सो आन्सर आलाय 6 ग्राम पर मोल. बरोबर. किती आला आन्सर? 6 ग्राम पर मोल. आता हायड्रोजन किती आहे मित्रा? 6 आहे. किती आहे? 6. हायड्रोजनचं वजन किती आहे? 6. तर एकाचं किती? हे बघ परत, 6 हायड्रोजनचं वेट किती आहे? 6. तर 1 हायड्रोजन किती? 1. हे डोकं वापरायचं. कळलं? या पद्धतीने तुम्ही क्वेश्चन करू शकता. पुढे एक आणखी क्वेश्चन तुमच्याकडे आहे. H2 प्लस O2 गिव्स व्हॉट? H2O. राईट आहे. इथे H2 तुमच्याकडे दिलेला आहे, हा टॉईस करून दिला, हा पण टॉईस करून दिला. ठीक, याचं वजन दिलं 4 ग्राम, याचं दिलंय 16 क्रॉस 2 ग्राम, तर याचं वजन एक्स आहे. तर एक्स किती येईल सांगा पटकन? किती? 36 ग्राम. कसं केलं रे? 4 प्लस 32 किती आला? एक्स. सो किती येत आहे? 36 ग्राम आलाय. कशाचा आन्सर आलाय बाई? हे एक्सचा आन्सर आलाय. तुला क्लिअर झालं? मास नायदर क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. कधी तुला हे लक्षात ठेवायचं आहे. मग आता हे काय करतील? एक मोठा स्टेटमेंट बनवतील असा. बरोबर. ते काय करतील? असं बोलतील की 2 ग्राम ऑफ एक्स रिॲक्ट विथ in a blast furnace at 373 degrees Celsius and 400 atmospheric pressure with a Y of 4 gram Y. Right? What they form? They are reacting with a 4 gram of Y. This reaction is then supposed to pass through a sulfur dioxide which forms a XY, which forms a XY of dash dash gram. तुला उत्तर येईल की नाही? किती येईल? हा किती आहे? 2 ग्राम. हा किती आहे? 4 ग्राम. तर याचं उत्तर किती आलं? 6 ग्राम. बाकी फालतूगिरी असणार आहे. बट तुला ओळखायचं एक्झाम्पल वरनं, दॅट इज लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास, जो आपण इथे लॉ अभ्यासतो आहोत. राईट आहे, दॅट इज लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. याला आपण कशाने डिनोट करू? LCM ने डिनोट करू. कशाने डिनोट करू? LCM ने डिनोट करू. पुढचं एक्झाम्पल आपल्याकडे दिलेलं आहे मित्र. पुढचा लॉ आपण अभ्यासतो आहोत, and that is the second law, and it is known as what? A law of definite proportion. Law of what? A definite proportion. Definite proportion. सांग बरं स्मिथ, कोणी डिस्कवर केला हा लॉ?
जोसेफ प्राउस्ट. काय नाव आहे? जोसेफ प्राउस्ट. बस खाली. या लॉचे दोन प्रकार आहे. लॉ ऑफ डेफिनेट प्रपोर्शन बाय मास. बाय मास हा शिकवला कोणी आपल्याला? जोसेफ प्राउस्टने. कोणी शिकवला? जोसेफ प्राउस्ट. राईट. आणि याच लॉला आपण बोलतो लॉ ऑफ अ डेफिनाइट प्रपोर्शन. लॉ ऑफ व्हॉट? डेफिनाइट प्रपोर्शन. प्रपोर्शन बाय व्हॉल्यूम. बाय व्हॉट? व्हॉल्यूम. हा व्हॉल्यूम आपल्याला शिकवला आणि त्या सायंटिस्टचं नाव काय होतं? गे लुसॅक्स होतं. काय नाव होतं? गे लुसॅक्स. आणि हा प्रश्न विचारला गेलाय जेई 2024 मध्ये. बरोबर. विच ऑफ द फॉलोइंग लॉ रिप्रेझेंट्स गे लुसॅक्स लॉ ऑफ कंबायनिंग व्हॉल्यूम? मग क्लासमध्ये किंवा एनसीआरटी मध्ये तुला समजवायचा प्रयत्न केला की हे 4 लॉ आहे, 1 2 3 अँड 4. या 4 लॉ आउट ऑफ तुला यांनी विचारलं की गे लुसॅक्स लॉ ऑफ कंबायनिंग व्हॉल्यूम हा कोणत्या लॉ सारखा आहे किंवा कोणत्या लॉवर डिपेंडंट आहे? तर त्याचा आन्सर आहे काय? लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन. काय? लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन. सर आता या लॉ मध्ये होतं काय ऍक्च्युली ते मी थोडक्यात तुला समजवायचा प्रयत्न करतो. आणि माझी समजवायची पद्धत ना एक्झाम्पल बेस्ड आहे, म्हणजे त्याच्याने केमिस्ट्री काय कोणतीही गोष्ट एकदम इझी होते. You can just check. I have the formula of water, that is what? H2. And I just told you that based on the Dalton's law of atomic theory, H2O has a same formula from the sea, from the river, from the tap. Wherever you go, you will get the water which will have the same formula, right? And I want to explain you that independent of source. What I said? Independent of source, the compound has a fixed proportion of its element by mass, is known as what? Law of definite proportion. Right? That independent of sources. Independent of what? Sources. A compound has a fixed proportion of atoms. Fixed proportion of atoms by what? Mass. बाई तू कोणताही कंपाऊंड घे, राईट, आणि तो कंपाऊंड कोणत्याही ठिकाणून तुझ्याकडे भेटत असेल तर त्यांचं प्रपोर्शन नेहमी काय असतं? फिक्स असतं. हा जो लॉ आपण इथे डिफाईन करतो आहे दॅट इज अ लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन आपण अभ्यासतो. आणि याच लॉला दुसऱ्या नावाने ओळखलं जातं जेव्हा तुम्ही काय वापरताय? व्हॉल्यूम. सो जोसेफ प्राउसने काय केलं? एक केमिकल घेतला CaCO3. याचं नाव होतं क्युप्रिक कार्बोनेट. बोला पोरांनो काय नाव आहे? क्युप्रिक कार्बोनेट. या क्युप्रिक कार्बोनेटला त्याने वेगवेगळ्या कंट्रीज मधनं किंवा वेगवेगळ्या लॅब मध्ये याला तयार करायचा प्रयत्न केला. पहिले याने तयार केला त्याला दॅट इज नेचर मध्ये याला भेटला. चुना समजतोय? CaCO3 तोच आहे. कॅल्शियम कार्बोनेट पासनं रिप्लेस केलेला थोडासा एक कंपाऊंड आहे, त्याचं नाव आहे क्युप्रिक कार्बोनेट. राईट आहे, चुन्यापासनं बनतो. आणि या क्युप्रिक कार्बोनेट हा नेचर मध्ये पण भेटतो ऍज वेल एज हा लॅब मध्ये पण तयार केला जातो. मग काय केलं गेलं? नेचर मध्ये तयार केला गेला आणि लॅब मध्ये तयार केल्या गेलेला क्युप्रिक कार्बोनेटचं ऑब्झर्वेशन केलं तर तिथे समजलं की 51% कॉपर आहे, 9% तुमच्याकडे कोण आहे? कार्बन आहे, आणि उरलेला 40% कोण आहे? पुरा ऑक्सिजन आहे. 40% काय? ऑक्सिजन आहे. मग नेचर मध्ये भेटलेला CuCO3 हा कम्पेअर करण्यात आला असा CuCO3 जो नेचर मध्ये नाही, आपण कुठे बनवला? लॅब मध्ये. लॅब मध्ये बनवला तरी सुद्धा तिथे पर्सेंट काय होता? 51%. किती होता? 9%. किती होता पोरांनो? 40%. म्हणजे लॅब मध्ये बनव की कुठे बनव? नेचर. तिथे प्रेझेंट असलेल्या ऍटमचा जो मास आहे तो नेहमी काय राहील? फिक्स. ऍटमचा मास काय राहील? फिक्स राहणार आहे, बदलणार
नाहीये मित्रा. जसं मी तुला हेच एक्झाम्पल देतोय, दॅट इज व्हॉट ऑक्सिजन. तू म्हणशील आपल्या क्लासमधला ऑक्सिजन घ्या, घरी येतो तो घ्या किंवा सोनबर्डेवर जाऊन बस तिथे. तर ऑक्सिजन मध्ये प्रेझेंट असलेला ऑक्सिजन किती टाइम्स आहे? 2 टाइम्स आहे. म्हणजे काय? 16 क्रॉस काय आला? 2 ग्राम पर काय आला? मोल आला. बाई तुला समजतंय इथे ऑक्सिजन मध्ये प्रेझेंट असलेल्या प्रत्येक ॲटमचा जो प्रपोर्शन आहे तो काय राहील? फिक्स राहील, बदलणार नाहीये. मग तो ऑक्सिजन असो की दुसरं कोणी कंपाऊंड आहे, जसं H2SO4 आहे, बरोबर. तर H2SO4 तू इथे इंडियामध्ये बनव, राईट आहे. चायनामध्ये बनव, राईट आहे. नाहीतर अमेरिकामध्ये बनवा, राईट. कुठेही जाऊन तुम्ही त्या H2SO4 ला बनवा. बट तुम्हाला समजतंय की पर्सेंट ऑफ हायड्रोजन जे इंडियात असतील तेवढेच पर्सेंट ऑफ हायड्रोजन कुठे राहतील? अमेरिकात. कोणामध्ये? H2SO4. H2SO4 मध्ये जितका सल्फर आहे इंडियात, तितकाच सल्फर कुठे राहील? अमेरिकेत. जितका पर्सेंट ऑफ ऑक्सिजन आहे, तितकाच पर्सेंट ऑफ ऑक्सिजन कुठे राहणार बोला? अमेरिकेमध्ये. म्हणजे मला हे समजवायचा प्रयत्न करायचा आहे की लॉ ऑफ डेफिनाइट प्रोपोर्शनचा अर्थ की कोणीही जो कंपाऊंड एकदा बनला, राईट, तर तिथे प्रेझेंट असलेल्या प्रत्येक ॲटमचं मास काय असतं? फिक्स असतं. तो कंपाऊंड कुठेही बनला तरी त्याच्या ॲटमचं मास बदलत नाही. गेलं का डोक्यात? येस ऑर नो? कायम कोणतं उदाहरण लक्षात ठेवशील? पाण्याचं. बरोबर आहे. पाणी तुझ्याकडे समुद्राचं असो, रिव्हरचं असो किंवा टॅपचं असो, नळाचं पाणी असो, नदीचं पाणी असो, नाल्याचं पाणी असो, तिथे हायड्रोजनचं मास आणि ऑक्सिजनचं मास बदलेल का? हे कोणी शिकवलं? जोसेफ प्राउस्ट. आणि त्यांचा व्हॉल्यूम बदलणार नाही हे कोणी शिकवलं? गेलो सॅक्स. क्लिअर? लिहा पटकन.
समजलंय? मी समजवू शकलो हा पॉईंट तुम्हाला की एखाद्या कंपाऊंड मध्ये त्याच्या ऍटम्सचा जो प्रपोर्शन आहे तो काय असतो, फिक्स असतो. जसं मी जर तुला आता विचारलं इथे, ठीक आहे, NaNO3 आहे, तर NaS2NS2O चा प्रपोर्शन किती असेल? 1:1:2 काय राहील? 3 राहील. H2SO4 मध्ये HSO चा प्रपोर्शन किती राहील? 2:1:2 किती राहील? 4 राहील. S2 म्हणजे डिवाइड बाय, याचा अर्थ काय असतो? डिवाइड. ठीक आहे. सो प्रपोर्शन ऑफ इलेमेंट मी तुला सांगतो आहे, बट हा प्रपोर्शन त्याच्या मासशी रिलेटेड आहे. याचा अर्थ काय होतो बघा, हायड्रोजनचं मास कितीदा घ्यायचंय? 2 टाइम्स. सल्फरचं मास कितीदा घ्यायचंय? 1 टाइम्स. आणि ऑक्सिजनचं मास कितीदा घ्यायचं? 4 टाइम्स. तेव्हा कोण बनेन एक? H2SO. मी समजवू शकलो पॉइंट? याला कोणता लॉ बोलता? लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन. आणि बाय मासच्या जागी बाय व्हॉल्यूम असेल तर तोच आहे, बट कोणी समजवलं हे? गेलो-सॅक्स. कोणी शिकवलंय? गेलो-सॅक्स. म्हणजे हे दोन लॉ सेम सेम आहे. कोणते? लॉ ऑफ गेलो-सॅक्स, लॉ ऑफ कंबाइनिंग व्हॉल्यूम, आणि दुसरा लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन. बरोबर आहे. सो प्रपोर्शन तेच असतं, जसं मी तुला इथे समजवायचा प्रयत्न केला. पुढे तुझ्याकडे थर्ड लॉ आपण इथे अभ्यासतो आहोत, दॅट इज लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन. लॉ ऑफ व्हॉट? मल्टिपल प्रपोर्शन. तर मी काय करतो, पहिले ना एक्झाम्पल शिकवतो, मग तुला डेफिनेशन समजायला अडचण नाही येणार. नाहीतर डेफिनेशन पाहून तुला वाटेल खूप कठीण आहे, मी नाही लक्षात ठेवू शकत. बरोबर आहे. मी काही एक्झाम्पल देतोय. पहिलं एक्झाम्पल समजण्याचा प्रयत्न कर. हायड्रोजन अँड ऑक्सिजन नावाचं एक्झाम्पल आहे. हे दोघं लोक एकत्र येतात, कधी H2O बनवता. काय बनवता? H2O. आणि कधी हे दोघं लोक एकत्र येऊन काय बनवता? H2O. समजा, इथे मी तुला एक आणखी गोष्ट समजावून देतोय की हायड्रोजनचं मास किती आहे? 1 ग्राम पर मोल आहे. ठीक, मोलार मास आहे. आणि ऑक्सिजनचं मोलार मास आहे किती? 16 ग्राम पर मोल आहे. एक्झाम्पल समजलं ना, मग ते इझी होतं सगळं. आता मी बोललो इथे हायड्रोजन आहे आणि इथे ऑक्सिजन आहे. याच्याकडे किती हायड्रोजन आहे? 2. किती आहे? 2 हायड्रोजन आहे. म्हणजे किती ग्राम झाला हा? 2 ग्राम. किती ऑक्सिजन आहे याच्याकडे? 1. म्हणजे किती ग्राम झाला? 16 ग्राम. किती ग्राम? 16. याच्याकडे हायड्रोजन किती आहे? 2. एक हायड्रोजन 1 ग्रामचा, तर 2 हायड्रोजन 2 ग्रामचे. बरोबर आहे. आणि दुसरं ऑक्सिजन किती आहे? 16 आहे की 32 येईल? एक ऑक्सिजन किती आहे? 16. तर 2 ऑक्सिजन किती झाले? 32. मी फक्त मास मोजलं भाई त्याचं. आय होप तुला अडचण नसेल. ठीक आहे. आता काय झालं, एकाचा मास काय फिक्स आहे आणि दुसऱ्याच्या मासचा रेशो घे. एकाचा मास किती आहे? फिक्स आहे. दुसऱ्याच्या मासचा काय घे? रेशो घे. तर तो किती आला? 1:2. सोडाने भाग जातो की नाही? आहे की नाही? 16 2 जा 32. बरोबर. हा 1 आला आणि हा किती आला? 2 आला. क्लिअर? हा झाला लॉ. काय? लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन. आता बघ तू फसतो कसा डेफिनेशन मध्ये. डेफिनेशन काय बोलता? वेन 2 or more element combine to form 2 or more compound, then mass of one element is fixed and mass of other element is in simple whole number ratio. Is in simple. Simple म्हणजे कसा? 1 to 9. हा जो नंबर कसा राहील? 1 to 9 राहील. असं नाही राहणार 1.3 आणि 2.5. कळलं तुला? परत सांगतो, ऐका, परत चान्स तुला. 2 or more atoms combine to form 2 or more compounds. Then mass of one atom is fixed and mass of other atom is in simple whole number ratio. बोल माझ्या मागे.
सिंपल होल नंबर रेशो. गेला डोक्यात? एकाचा मास काय राहील? फिक्स. आणि दुसऱ्याचं मास कशात राहील? सिंपल होल नंबर रेशो. ऐका मी परत समजवतोय. हे एक आणखी उदाहरण तुझ्यासाठी आहे. ठीक आहे, एक आणखी उदाहरण तुझ्यासाठी आहे. माझ्याकडे आहे N2O3 N2O4 N2O5. एक्झाम्पल आहे नायट्रोजन आणि कोणाचं? ऑक्सिजन. ठीक आहे, तिसरा व्यक्ती असला तर चालणार नाही बाई. तिसरा चालेल पण तो तिघांमध्ये पाहिजे. मग ओके, लोक फिक्स पाहिजे. आता बघा, इथे ब्रॅकेटमध्ये दिले नायट्रोजनचं मास किती आहे? 14 ग्राम. आणि ऑक्सिजनचं मास किती आहे तुला सांगतोय मी केव्हापासनं? 16 ग्राम पर काय मोल आहे. जस्ट एक्झाम्पल. इथे नायट्रोजन, इथे ऑक्सिजन. बोल, नायट्रोजनचं मास किती आहे? 14 2 टाइम्स म्हणजे किती आहे? 28. ऑक्सिजन किती आहे? 16 3 टाइम्स किती होतं? नाही येत? 48 येतं. ठीक आहे, पाडेपाठ ठेवा बरं थोडं, आहे की ना? सायन्सला आली आता. हा किती आला परत? 28 ग्राम. हा किती आला? 64 ग्राम. परत हा किती आला? 28 ग्राम. हा किती आला? हा, थँक्यू. किती आला? 80 ग्राम. जमलं? बघ काय झालं आता. 2 or more atoms combine to form 2 or more compounds, not element. ऍटम्स एकत्र येतात तेव्हा काय बनतोय? कंपाऊंड. तेव्हा एकाचं मास काय असतं? फिक्स. आणि दुसऱ्याचं मास हे एका नंबरने भाग जातोय. कितीने? 14ने. 14ने भाग दिला तर इथे किती येईल? 3. इथे किती येईल? 4. इथे किती येईल? 5. समजलं तुला? काय समजलं? काहीच नाही समजलं. एकाचं मास काय राहील? फिक्स. आणि दुसऱ्याचं मास कशात राहील? सिंपल होल नंबर रेशो. सर याचा अर्थ काय? हा पूर्ण नंबर असणार रेशो मध्ये. 1 2 4 9 असा 2.5 3.5 राहणार. गेला डोक्यात? येस ऑर नो? यस. एक आणखी उदाहरण आहे. H2SO3 H2SO4 H2CO3 Na2CO3 K2CrO4 K2Cr2O7. ठीक. HNO3 HNO2. Which pair does not obey law of multiple proportion? Which pair does not obey law of multiple proportion? These are your options: A, B, C, and D. Come on. What is the answer? B is the answer. हा ओबे करणार, कारण इथे एक एच आहे आणि इथे कोण देऊन टाकलाय? एन आहे की ना? बाकी ठिकाणी बघ, एकाचं तरी मास फिक्स पाहिजे आहे ना. कोणीतरी एकाचं मास फिक्स पाहिजे आणि दुसऱ्याचं मास बदललं तर चालतं. मग बदलणाऱ्यांची मास 3-4 लोक जरी असले तरी चालतात. बघ, इथे कोणाचं मास फिक्स आहे? H2. कोणाचं बदललंय? कोणाचं फिक्स आहे आणखी? सल्फर. कोणाचं बदललंय? ऑक्सिजन. ऑक्सिजनचा रेशो किती आहे? 3:4. हे शिकायचं तुला. इथे ऑक्सिजन एका रेशो मध्ये आहे. बघ इथे इथे कोण फिक्स आहे? K2. इथे कोण बदलतंय? CR बदलतोय. CR कसा बदलतोय? 1:2. आणि O कसा बदलतोय? बोला. 4:7. चालेल? येस ऑर नो? यस. बोल इथे HNO3 HNO2 कोणाचं मास फिक्स आहे? HN. O चं मास कसं आहे? 3:2 आहे. काय? 3:2 आहे. बघ, काही क्वेश्चन इथे आले आहेत परीक्षेत. Which of the following compound demonstrate law of multiple proportion?
वाचा, व्यवस्थित वाचा पोरांनो. व्हॉट इज आन्सर? ए चालेल का रे? नाही, इथे हायड्रोजन आहे, इथे क्लोरीन आहे, मग चालणार नाही. BF3NH3 चालेल का? बघा, दोन लोकांपासून कंपाऊंड किती बनले चालतात, पण ते दोन लोक प्रत्येकात पाहिजे. कळतंय का? असं मी बोललो. आता कार्बन ऑक्सिजन दोघं ठिकाणी आहे, म्हणजे कार्बनचं मास काय फिक्स आहे आणि ऑक्सिजनचं मास कसं आहे 1:2, म्हणून काय उत्तर आलं तुझं? सी आलाय. सर डी का बरं नाही? इथे कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन आहे, इथे कोण आहे? कार्बन ऑक्सिजन. चालेल का? नाही, मी अजून एक चान्स देतो तुला, येतं का बघ बरं. एक क्वेश्चन आहे आणखी. हा, येत आहे का? विच ऑफ द फॉलोइंग पेअर ऑफ कंपाऊंड कॅनॉट डेमॉन्स्ट्रेट? कॅनॉट आहे आता. हा डेमॉन्स्ट्रेट करतोय, यस. हा करतोय, यस. हा करतोय, यस. हा डेमॉन्स्ट्रेट करत नाही. सो दिस इज आन्सर यो. Na2S आणि काय NaF. समजलं मित्रा? येस ऑर नो? सो यू कॅन कन्सिडर इन अ सेम मॅनर. याला काय बोलता? लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन. हा वाच. रेशो विचारला आता कोणाच्या मासचा? नायट्रोजनच्या मासचा रेशो विचारला. कोणाच्या मासचा रेशो विचारलाय? नायट्रोजन. हा, नायट्रोजन. बघ, ऑक्सिजनचं मास किती आहे? 1:1:2. नायट्रोजनचं किती आहे? 2:1:1. काय आन्सर आहे? येस. किती लोकांना येत होतं? फाईन. बाकीच्यांनी वाचलं का? ठीक आहे, थोडा वेळ लागणार आहे ना. असं नाही होणार पहिल्या दिवसाला टॉपर होशील. ठीक आहे, असं बिलकुल नाही होणार आहे. इट टेक्स टाइम. अजून तर कॉर्डिनेशन व्हायला वेळ लागेल. आणि बघा, केमिस्ट्री कसं आहे, मला तुम्हाला कोणत्या लेवलवर शिकवायचं हे तुमच्या नॉलेजवर डिपेंड करतं. सो मलाही 8 दिवस अॅक्लेमटाईज व्हायला लागतील की मी तुम्हाला कोणत्या लेवलने शिकवलं पाहिजे. आलं लक्षात? जसं जसं तुम्ही अभ्यास करणार तसं तसं आपण आपल्या शिकण्या आणि समजण्याची, शिकवण्याची पद्धतीमध्ये थोडा थोडा बदल करत चालू. आहे वाचपुरतं भरपूर आहे. ठीक आहे, थँक्यू.